Hello students, today we are going to learn English workshop of part 2, page number 31. The first activity, spot and circle the error in the following sentences, then rewrite the sentences after correcting them. याचा अर्थ काय की खालील तुम्हाला जे वाक्य दिले त्या वाक्यातील चुका शोधा आणि त्याला वर्तुळ करा आणि ते वाक्य पुन्हा दुरुस्त करून लिहा. तर पहिलं वाक्य बघा, बट दे कुड नॉट फाउंड इट. तर या वाक्यामध्ये जी एरर आहे त्याला आपल्याला स्पॉट करायचे आहे आणि त्याला वर्तुळ करायचे आहे. तर यामध्ये बट दे कुड नॉट फाउंड इट. आता कुड किंवा कॅन नंतर आणि नॉट नंतर नेहमी क्रियापदाच्या मूळ रूप येतं. इथं फाउंड दिलं आहे म्हणून एरर कोणते आहे? फाउंड. म्हणून फाउंडला वर्तुळ करायचे आहे आणि त्याच्याऐवजी वाक्य काय लिहावं लागेल? बट दे कुड नॉट फाइंड इट. सेकंड, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. तर या वाक्यामध्ये यू मस्ट राईट, मस्ट नंतर हे सुद्धा सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर राईटचं स्पेलिंग चुकलेलं आहे. तिथं WRIT पाहिजे. म्हणजे यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, तू तुझ्या मित्राला लिहिलंच पाहिजे. यामध्ये RIGSTला वर्तुळ करून WRIT लिहावं लागेल. ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लूज ऑल होप. आता इथं बघा, दे हॅव लूज. आता इथं पूर्ण वर्तमान काळ वापरलेला आहे म्हणून लूजच्या आपल्याला तिसरं रूप वापरावं लागेल, लॉस. ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस्ट LOST ऑल होप. तिसरं बघा, चौथं D, ही वूड बॉरोड द रेस. आता यामध्ये ही वूड बॉरोड साधा भविष्यकाळ आहे, तिथं विलच्या भूतकाळ वापरलेला आहे वूड. ही वूड बॉरोड द रेस, इथं फक्त बॉरो पाहिजे, ED नको. यू शूड हॅव रिटर्न इट सूनर. आता या वाक्यामध्ये कोणता स्पॉट येईल? रिटर्न. तिथं पाहिजे रिटर्नड. यू शूड हॅव रिटर्नड इट सूनर. अँड धिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. इथं फॉरला वर्तुळ येईल आणि उत्तर येईल अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. इयर्स करावं लागेल. त्यानंतर आहे नो आय एम मॅटिल्डा लॉयजल. आता इथं नो आय एम मॅटिल्डा लॉयजल, लॉयजलच्या S कॅपिटल काढावं लागेल. नंतर आहे मॅडम फॉरेस्टर वेअरस्टन. इथं मॅडम फॉरेस्टर एक वचने म्हणून तिथं वापरावं लागेल वॉच. मॅडम फॉरेस्टर वॉच स्टर. याप्रमाणे चुका ज्या असतील त्याला वर्तुळ करा आणि ते वाक्य पुन्हा दुरुस्त करून लिहायचे आहे. तर दुसरी ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग. आता इथं एक तुम्हाला टेबल दिलेला आहे, तो टेबल पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये 4 कॉलम्स आहेत. अट्रन्स विधान, हू सेड इट कोणी म्हटले, टू हुम कोणास आणि व्हेन केव्हा. तर पहिलं 2 वाक्य आपण उदाहरणादाखल घेऊ, बाकी तुम्ही प्रयत्न करून सोडवायचे आहेत. आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. हू सेड इट कोणी म्हटलं आहे? मॅटिल्डा. मग इथं हू सेड इटमधील मॅटिल्डा कुणाला म्हणाली ती? टू हुम, टू हर हजबंड. आता केव्हा म्हटली ती? व्हेनमध्ये लिहावं लागेल आपल्याला. व्हेन ही आस्क्ड हर इफ शी हॅड इट व्हेन शी लेफ्ट द हॉल. म्हणजे केव्हा विचारलं त्याने तिला की इफ शी हॅड इट व्हेन शी लेफ्ट द हॉल, जेव्हा तिने हॉल सोडला तेव्हा तिच्याजवळ ते होतं का, असं त्याने विचारलं. तर दुसरं दिलं आहे बघा, इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. कोणी म्हटलं आहे? मिस्टर लॉयजेल. आणि कोणाला म्हटलं आहे ते? टू हुम, टू मॅटिल्डा. आता केव्हा म्हटलं आहे ते? मग आपल्याला लिहावं लागेल व्हेन ही टोल्ड मॅटिल्डा टू राईट टू हर फ्रेंड. याप्रमाणे उरलेली वाक्य कोणी केव्हा, कोणी कोणास म्हटली आहे आणि केव्हा म्हटली ते तुम्ही लिहायचे.
आता 7वी ॲक्टिव्हिटीमध्ये लँग्वेज स्टडीमध्ये महत्त्वाचा भाग आहे तो पहा, रीड द टेबल ऑफ वर्ब फॉर्म्स गिवन बिलो. क्रियापदांची जी वेगवेगळी रूप असतात त्यांचा तक्ता तुम्हाला दिलेला आहे तो व्यवस्थित पहा. पहिला कॉलम आहे बेस म्हणजे मूळ क्रियापद, नंतर त्या मूळ क्रियापदाला एस प्रत्यय लागतो, एस फॉर्म. नंतर त्या मूळ क्रियापदाचं पास्ट टेन्स तिसऱ्या कॉलममध्ये म्हणजे भूतकाळी रूप. चौथं प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे धातुसाधित रूप आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे त्या ठिकाणी त्या क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल. आता इथं दिलं आहे बघा, पहिलं दिलेलं आहे गिव. आता गिवला एस प्रत्यय लागेल म्हणून तिथे येईल गिव्ज. त्याचा भूतकाळ काय येईल गिवचा गेव आणि त्याला आय-एन-जी प्रत्यय लावून गिविंग आणि पास्ट पार्टिसिपल गिवन म्हणजे त्या क्रियापदाचं तिसरं रूप. आता इथं प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल हे खूप महत्त्वाचे भाग आहे. प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये क्रियापदाला आय-एन-जी प्रत्यय लावलेलं आहे आणि पास्ट पार्टिसिपलमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप. या प्रेझेंट पार्टिसिपलचा उपयोग केव्हा होईल तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भविष्यकाळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग येईल. पास्ट पार्टिसिपलचा केव्हा उपयोग येईल क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ यामध्ये त्याचा उपयोग होईल. म्हणून हे सगळे पहा, एस फॉर्म, पास्ट टेन्स, प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल. खाली महत्त्वाची सूचना दिली बघा, द बेस फॉर्म इज यूज्ड ॲज इन्फिनिटिव्ह. हा जो क्रियापदाचा मूळ रूप आहे त्याचा वापर इन्फिनिटिव्ह म्हणून केला जातो. जसं यू मे गो, शी विल गो मुख्य क्रियापद म्हणून ते वापरलं जातं. इन ऑर्डर, आता ऑर्डर देताना गो होम म्हणजे जर तुम्हाला त्या ठिकाणी अन्वयार्थी वाक्य करायचं असेल तर त्याची सुरुवातसुद्धा या मुख्य क्रियापदाने क्रियापदाच्या मूळ रूपाने होते. अँड इन सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. उदाहरणार्थ दिले बघा, आय गो टू स्कूल करता वापरलेला आय आणि क्रियापद वापरले गो. वी गो होम. नंतर पूर्ण वर्तमान काळ पण नव्हे तर साध्या वर्तमान काळातच त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवताना डू वापरलं आहे. डू यू गो देअर एव्हरी डे. नंतर द चिल्ड्रेन गो अप किंवा दे गो अप म्हणजे साधा वर्तमान काळ सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरताना कर्त्यानंतर मुख्य क्रियापदाचं मूळ रूप वापरावं. पण जर खाली म्हटले बघा, नोट दॅट वी यूज द एस फॉर्म विथ ही शी इट. परंतु साध्या वर्तमान काळामध्ये जर कर्ता तृतीय पुरुष एकवचनी असेल ही शी इट तर त्या क्रियापदाचं एस प्रत्यय लावलेलं रूप वापरावं. हे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट टू शो द सिम्पल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ करत असताना कर्ता तृतीय पुरुष एकवचनी असेल तर क्रियापदाला एस हे प्रत्यय लावलेले रूप वापरावे. दुसरं दिले बघा, द पास्ट टेन्स फॉर्म हॅज ईडी. क्रियापदाचं जे भूतकाळी रूप असतं त्याला ईडी प्रत्यय लागतो ॲट द एंड शेवटी क्रियापदाच्या. पण मेनी कॉमनली यूज वर्ब हॅव द डिफरंट पास्ट टेन्स फॉर्म. परंतु बहुसंख्य जे क्रियापद आहेत त्यांचे वेगळे रूप होते. क्रियापदाचा भूतकाळ त्यांचा वेगळा होतो. उदाहरणार्थ बघा, कमचा केम, गोचा वेन, स्पीकचा स्पोक असे ते वेगळे होतात. सगळ्यांनाच ईडी प्रत्यय लागत नाही. नंतर आय-एन-जी फॉर्म क्रियापदाला मुख्य क्रियापदाला इज नोन ॲज द प्रेझेंट पार्टिसिपल. इट इज यूज विथ फॉर्म ऑफ बी शो कंटिन्युअस ॲक्शन. जी एखादी कृती सुरू आहे ती कृती दाखवण्यासाठी या आय-एन-जी फॉर्म रूप असलेल्याचा वापर करतात. उदाहरणार्थ आय एम इटिंग, मी खात आहे अपूर्ण वर्तमान काळ. यू वेर इटिंग, तुम्ही खात होतात अपूर्ण वर्तमान काळ. जे शी वॉज इटिंग, ती खात होती. म्हणजे जी क्रिया सुरू होती त्यासाठी आय-एन-जी फॉर्म असलेलं रूप वापरायचं. मात्र त्यानंतर क्रियापदाचं वर्तमानकाळी किंवा टू बी या क्रियापदाच्या वर्तमानकाळी किंवा भूतकाळी रूप वापरायचं कर्त्यानुसार. तर पास्ट पार्टिसिपलमध्ये बघा, क्रियापदाचं तिसरं रूप
युज्ड विथ फॉर्म ऑफ हॅव शोज कम्प्लिटेड ॲक्शन. जी कृती पूर्ण झालेली आहे ती कृती दाखवण्यासाठी या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर करतात. उदाहरणार्थ इथे बघा, आय हॅव इटन. पूर्ण वर्तमान काळे करता वापरला आहे आय, त्यानंतर हॅव आणि इट या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल ते स्वरूप इटन. यूज विथ फॉर्म ऑफ हॅव शोज कम्प्लिटेड ॲक्शन. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल ही शी इट तर हॅज वापरायचं आणि क्रियापदाचं तीस स्वरूप. एक्झाम्पल दिले, आय हॅव इटन, दे हॅव कम, शी हॅज कम म्हणता येईल याप्रमाणे. इट इज ऑल्सो यूज इन सर्टन कन्स्ट्रक्शन्स लाईक दे लुक ॲट इच अदर, स्टन. इट इज ऑल्सो यूज इन पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. जे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह रचना असते त्या पॅसिव्ह रचनेमध्ये म्हणजे कर्तरी आणि कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा या क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचाच वापर करतात पॅसिव्ह व्हॉइस करताना. आणि वी विल लर्न अबाउट पॅसिव्ह व्हॉइस लॅटर, कारण पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग आपण नंतर शिकणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या जो तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यानुसार तुम्हाला माहीत असलेली क्रियापदं, त्याला एस फॉर्म कोणाला लागतात ते, नंतर त्याचं पास्ट टेन्स, त्याचा भूतकाळ, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे त्याला आय-एन-जी प्रत्यय लावल्यानंतर तयार होणारं रूप आणि त्या क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल ते स्वरूप, एवढा भाग तुम्ही पूर्ण तयार करा. काही अडचण असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता.